हाय व्हिवर्स, मी ऋतुजा पानसे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक तुम्ही कुठे ऐकलं नसेल असला एक वेगळा उन्हाळी रेसिपी वाळवणाची सांगणार आहे मी. ते म्हणजे मोत्याचे पापड. ऐकले नसेल ना कुठं? म्हणजे कसं असं खूप आगळी वेगळी आहे ही. सोपी आहे पण कसं करायचं म्हणजे त्याला काय काय लागते साहित्य आणि प्रमाण सांगते. त्याला मैदा लागेल आणि बारीक रवा, चिरोटे रवा ते लागेल. 1 वाटी चिरोटे रवा, त्याचा 1/3 मैदा लागेल आणि अर्धा कप तांदळाचं पीठ. हे मेन इन्ग्रेडियंट्स. आणि 1 वाटीभर साबुदाणा थोडं, आणि नेहमी वापरतो ते भिजवून ठेवायचं. 1-2-3 तास भिजवून ठेवायचं ते. आणखीन पाणी, पापड खार थोडंसं, मीठ चवीला आणि तेल. आणि आपल्याकडे असलं तर ते पापडाचं वाफेवरचं करायचे पापडाचे स्टँड मिळतं. नसेल तर आपल्या घरात असतात ते प्लेट ठेवायचे. पोह्याचे प्लेट्स असतात, त्याच्यावर केले तरी चालतात. प्रथम काय करायचं, 1 वाटी जे बारीक चिरोटे रवा घेतो ते घ्यायचं पातेल्यात, आणि त्याचा 1/3 मैदा घ्यायचं आणि अर्धा कप तांदळाचं पीठ. हे तिन्ही एकत्र करायचं, मिसळून घ्यायचं. आणि त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं. किती आता ते प्रमाण झाले तिन्ही मिळून 2 झाले असले तर त्याला अंदाजे 5 वाटी पाणी घालायचं आणि कालवून घ्यायचं असं कोमट पाण्यात किंवा गार पाण्यात. आणि कन्सिस्टन्सी बघायचं असं आपलं ह्याचं असतो भजीचं पीठ वगैरे, त्यापेक्षा थोडंसं पातळ झालं तरी चालेल. आणि हे बाजूला ठेवायचं. आणि त्यामध्ये थोडंसं पापड खार, किती एक पोह्याचे चमचे असतात त्यात अर्धा चमचा टाकले तरी चालेल तेवढा. आणि 2 चमचे मीठ टाकायचं. आता एक आपल्याकडे स्टँड असलं ठीक आहे, आपले पापडाचं वाफेवरच्या पापडाचं स्टँड मिळतं. ते एका कुकरमध्ये खाली तळाला इडलीला कसं पाणी, इडली करताना पाणी थोडं 1 बोटभर पाणी घालायचं. आणि स्टँडची प्लेट्स असतात, नसेल प्लेट्स तर आपले कुकरमध्ये इडलीचे जे प्लेट्स असतात ते पलटी केले, त्याच्यावर 2-3 आपले पोह्याचे प्लेट बसतात छोटे छोटे. तर त्या प्लेट्सना तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं. थोडंसं तेलाचा हात फिरवायचं पापडाच्या प्लेट्सला. त्याच्यावर हे आपण जे करून ठेवलेलं असते बॅटर, तिन्ही मिक्स, मीठ, पापड खार घातलेलं, ते 1 अर्धा पळी टाकायचं. आपले वाफेवरचे पापड करतो तसे. आणि पसरवायचं असं त्या प्लेटमध्ये पूर्ण सगळीकडे अलगद. पातळ घालायचं म्हणजे काय, पापड छान येतात. जाड घालायचं नाही, वाळवायला पण बरं पडते पातळ असलं की. आणि ह्यावरती हे जे आपण उकडायला ठेवणार त्याच्या आधी ज्या वेळेला आपण पीठ घालतो, बॅटर घालतो प्लेटमध्ये, त्यावेळेला भिजवून ठेवलेले साबुदाणे असतात, त्याचे 3 भाग करून 3 वेगळ्या कलर घालायचं त्याला. एक थोड्या भागाला केशरी, थोड्याला लाल आणि थोड्याला हिरवा, असे वेगळे कलर, तुम्हाला जे हवे ते कलर, असे वेगळे कलर घालून घ्यायचं. आणि ते प्लेटमधल्या बॅटरवर 4-4 दाणे टाकायचं, सगळ्या कलरचे 4-4 दाणे, असं साबुदाण्याचे, असं इकडे तिकडे असं हे पसरल्यासारखं दिसले पाहिजे असं छान प्लेटमध्ये असं. मग हे साबुदाण्यात टाकल्यानंतर वाफवायला ठेवायचं. ते प्लेट्स सगळे असतात, वाफेवरचं स्टँड असतं त्याच्यातले, ते प्रत्येक प्लेटमध्ये अशी बॅटर टाकायचं, पसरून घ्यायचं. आणि त्याच्यावर 3 कलरचे साबुदाण्याचे
4-4 दाणे, पण साबुदाणे भिजलेले असायला पाहिजे, मग कलर टाकायचं त्याच्यामध्ये, लक्षात ठेवायचं. आणि 4-4 दाणे नेहमी कलरचे प्रत्येक प्लेटमध्ये, बहुतेक स्टँडमध्ये 5 किंवा 6 प्लेट्स असतात वाफ काढायची ते पापडाचे. ठेवून एक लगेच होतात, त्याला काय फार वेळ लागत नाही वाफ काढायला. कुकरचं झाकण लावायचं, एक 2-3 मिनटातच वाफ येतो लगेच. मग उघडायचं, मग सगळी प्लेट्स काढून थोडंसं गार होऊन द्यायचं, फार पण नाही. आणि सुईच्या सहाय्याने सगळे पापड अलगद कडा सोडून घ्यायचं आणि काढून वाळत टाकायचं. हे घरातच सुद्धा वाळवले तरी छान लगेच वाळतात, कारण वाफेवरचे पापड पातळ असतात. फॅन खाली म्हणा असं वाळत टाकले आणि दुसऱ्या दिवशी थोडं ऊन आलं की 1-2 तास कडक उन्हात ठेवले तरी बस होते. तर हे आणि तळून बघितल्यावर इतकी छान दिसतात, त्याच्यावर असं रंगीत साबुदाण्याचे मोत्यासारखं दिसतात, असे वेगळ्या वेगळ्या कलरचे. खूप छान होतात. बघा तुम्ही करून हे अशा पद्धतीने कसं वाटतात, वेगळं आणि हे नवीन प्रकार. आणि हे कसे असतात, हे तुम्ही मुंजीचं म्हणा, लग्नाचं रुखवतात मांडायला वगैरे, अशी खूप छान दिसतात. आणि केव्हा घरी पाहुणे आलेले असताना असं सणासुदीचं खूप छान पापड तळल्यावर फुलतात पण चांगले आणि दिसायला पण असे रंगीबेरंगी मोत्याचे त्याच्यावर मोती ठेवल्यासारखं दिसतात. करून बघा ह्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.